काय अपेक्षित आहे तुम्हाला? काम धंदा बी माय बापानच करा, स्वयंपाक बी त्यानेच करा, अभ्यास बी त्यानेच करा. आज तुमच्या क्लासवर धाड पडली. एकूण 8 विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त झाले. ते मोबाईल तुम्हाला भेटणारच नाही त्याची खात्री बाळगा. आता ऋषिकेश राव पुढे 2 वर्ष मोबाईल भेटणारच नाही. नाही तर त्या पप्पाने येऊन इथं स्टॅम्प पेपरवर सही कराव किंवा पोरगा आता कधीच मोबाईल नाही आणणार. मोबाईल कायले आणता? तुम्हाला जर बॅन केलेला आहे मोबाईल आणणं. काही जे बाहेरगावचे मुलं आहेत 2, 4, 5 जण त्यांना अलाउड आहे तर त्यांना ऑफिसमध्ये जमा करण्याची अलाउन्स आम्ही दिलं की तुम्ही ऑफिसमध्ये जमा करा मोबाईल. उद्यापासनं का आजपासनं. आज काही मुलांना रिलॅक्सेशन दिलं मी. कालची शिवरात्री महाशिवरात्री असल्यामुळे उद्यापासनं एकदा तुम्ही क्लासला एंट्री केली नो एक्झिट. बस स्टॉपवर जायचंच नाही. जायचं नाही म्हणजे जायचंच नाही. आणखी महत्वाची सूचना, खाली बी नाही दिसले पाहिजेत. खाली म्हणजे ग्राउंड फ्लोअर, खाली समोर नाही दिसले पाहिजेत. वरच राहायचे जोपर्यंत क्लास नाही सुटत. तुम्हाला काय भाकर तुकडा आणायचा असन घेऊन या. उपाशी राहायचं असन इट्स अप टू यू. किंवा येत असताना तिकडून कचोरी समोसा जे पाहिजे तुम्हाला ते घेऊन या. आम्ही मनाई नाही करत. सुट्टी नाही भेटणार. जर कोणी उद्यापासून जर समजा ब्रेक मध्ये जर गेला कडक कारवाई आहे. कडक म्हणजे कडक. आजचा दिवस कोणता आहे? गुरुवार. आजचा पेपर बायोचा मी ऑलरेडी घेऊन ठेवलेला आहे म्हणून आज पेपर घेत नाहीये. सोमवारी पेपर घेतला होता मी. घेतला होता हो की नाही? हा. पुढच्या गुरुवारी पेपर कुठनं येणार आहे ते पण सांगून राहिलो. पहिलेच चॅप्टर नंबर 1 टार्गेट मध्ये किती नंबर ऑफ क्वेश्चन आहेत? किती आहेत? 356. त्याच्यातले तुम्हाला 100 प्रश्न टाकीन पण कोणते बी टाकीन. त्याच्यातलेच टाकीन आता टार्गेटच्या डायजेस्ट मधले टाकीन. ठीक आहे. त्याचा PDF ऑलरेडी टाकलेला आहे तुमच्या ग्रुपवर. ते वाचा, ते पाठ करा. आय डोंट नो त्याच्यापैकी 100 मार्काचं घेईन आहे की नाही. टेस्ट घेतली त्यात सांगितलं किंवा जेवढे चुकले तेवढे छड्या. 25 आणि 35 मार्क आहेत. अरे 5 छडा खाऊ शकत नाहीत. 15-15, 20-20 छडा काय खासन? पॉसिबल नाही. माणसाच्या लेकराने एवढ्या छड्या खाणं. तर पहिलेच अभ्यास करा ना. नियमाप्रमाणे मी देऊ शकतो पनिशमेंट, प्रॉब्लेम नाहीये. हात तर राहिला पाहिजे त्याचा. जेव्हा सांगितलं जाते अभ्यास करा तेव्हा करत काऊन नाही? काय अपेक्षित आहे तुम्हाला? काम धंदा बी माय बापानच करा, स्वयंपाक बी त्यानेच करा, अभ्यास बी त्यानेच करा. तुम्ही काय झांजो वाजवता काय? पंचवीस आणि 30 मार्क भेटून राहिले का 50 पैकी? काही काही जणांना उघडून नशीन पाहिलं पुस्तक. एक विद्यार्थ्याच्या जातील एक लाज नावाचा कॉर्नर असते. ते वाटते का आपल्याला? मार्ग पाहून आपल्याला लाज वाटायला पाहिजे. काऊन नाही येऊन राहिले? बोला. एखादा विद्यार्थी खूप इमानदारीने अभ्यास करत असेल तर त्यांना विचारा आम्हाला मार्ग काऊन नाही येऊन राहिले. जर तुम्हाला जर मार्ग नाही येऊन राहिले तर हा प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजे. जर नीटच्या लेवलनं चॅप्टर शिकवल्यानंतर जर आम्हाला साधे सीईटीच्या पेपरमध्ये मार्ग नाहीये तर आमचा दर्जा घसरून राहिला. बुद्धीला जंग लागला का आमचा?
आज पोरं बायोलॉजीचा पेपर सोडून राहिले. मी बिंदाजीचं लेक्चर घेऊन राहिलो, कारण 2 वर्ष झंझोनी वाजवला नाही मिनॉरिटी. मला माहित आहे, मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आज पेपर मध्ये आहे. मी बिंदास आहे. प्रॅक्टिसच तेवढी करून घेतली पोरांकडनं. प्रॉब्लेम तर त्याचा असेल ना की ज्यानं 2 वर्ष बिलकुल काहीच केलं नाही. किती दिवस आणि कुठपर्यंत चालायचं? टाइम कोणता आहे तुमच्याकडे, किती आहे? तुमचीच बॅच 12वीत नाहीये. फक्त तुम्हाला वाटतं की तुम्हीच 12वीत आहे. आपण असलो की आपल्यालाच वाटते, कारण आपण आपल्याला लय महत्व देतो. जाऊन बघा, हजारो मुलं, हजारो का लाखो असतात एका वर्षामध्ये. प्रत्येकाच्या 12वी आटपलेल्या आहेत. कोणी 12वी करून कचरा विसरून राहिलं, कोणी 12वी करून शेतीत चाललं, कोणी चांगल्या टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, कोणी मेडिकल कॉलेजमध्ये आहे. एकाच वर्गातले विद्यार्थी कोणी टॉपच्या पदापर्यंत जातो आणि कोणी बिलकुल शेतामध्ये काम करतो. तुमच्यासारख्याला एवढं मोठं शिकून तुमच्या मायबापाची अपेक्षा आहे का तुम्ही शेतामध्ये काम करायला पाहिजे म्हणून? आता काही जण ज्ञान झालतील, शेती का कमी आहे का सर? वावर आहे तर पावर आहे. बघू तर सोयाबीनले भाव नाही, तुरीला भाव नाही, हरभऱ्याला भाव नाही. दिवसा लाईन नाही, रात्री उठून मर्याला चालला 2 वाजता त्या वावरात शिप बदलेले. तोडवर करून सांगते वावर आहे तर पावर आहे. काही नाहीये. एज्युकेशन आहे तर पावर आहे. नवीन सदीचा नवीन डायलॉग घ्या. शिक्षणात पावर आहे गड्या. शिका. आज काय झालं बाबा डांबरेले? आज प्रवचन सुरू केलं सर ना. कमाल. अरे मोबाईल तेवढे सापडले, जीवार नाही येणार. एवढं कडक करून बी जर 70-80 पोरेमध्ये जर 8 मोबाईल दिसून राहिले आम्हाला, 8, ते तर त्यात जे पकडल्या गेले 2-4 तर असतीलच की जैन काहीतरी वेळेवर सेटिंग लावलीच. हो, कुठे नाही लपवत. अच्छा, कुठे लपवतात असं म्हणायचं. कुठे नाही लपवत, कुठे नाही लपवत. एका वेळेस तर एका पोराच्या मोबाईलच्या खाली इथं काय